नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 2026मध्ये गुढीपाडवा कधी आहे, तो कोणत्या महिन्यात आणि कोणत्या पक्षात येतो, गुढीपाडव्याचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि गुढी कशी उभारायची, संपूर्ण शास्त्रोक्त पूजाविधी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि गुढीपाडवा येण्याच्या आधी कुठल्या गोष्टी घरातून बाहेर फेकायच्या आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्हालाही गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सन 2026मध्ये गुढीपाडवा 19 मार्च गुरुवार या दिवशी साजरा केला जाईल। पंचांगानुसार प्रतिपदा तिथी सुरू 19 मार्च सकाळी 6:52 सुरू होणार आहे, तर प्रतिपदा तिथी समाप्त 20 मार्च पहाटे 4:52 समाप्त होणार आहे। म्हणून गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल। तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यात येतो। हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो। गुढीपाडवा हा शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी येतो, म्हणजेच अमावस्येनंतर चंद्र वाढायला लागतो त्या पहिल्या दिवशी हा सण असतो। यालाच चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणतात। हिंदू पंचांगात प्रत्येक महिन्याची सुरुवात अमावस्येनंतर होते। अमावस्येनंतर चंद्राचा शुक्ल पक्ष सुरू होतो आणि त्या शुक्ल पक्षाचा पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा। याच दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो। गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। या दिवसाची अनेक धार्मिक गोष्टी जोडलेल्या आहेत। या दिवशी मराठी नववर्ष सुरू होते, याला संवत्सर प्रारंभ असे म्हणतात। पुराणानुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, म्हणून गुढी म्हणजे विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक। गुढी उभारण्याची योग्य वेळ आहे सूर्योदयानंतर सकाळी 7 ते 10:10 दरम्यान सर्वात शुभ मानली जाते। गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य: बांबूची काठी, रेशमी किंवा नवीन साडी, निंबाची पाने, साखरेच्या गाठी, फुलांची माळ, तांब्या किंवा चांदीचा लोटा। गुढी उभारण्याची योग्य पद्धत पाहूयात। सर्वप्रथम घर स्वच्छ करावे, घराच्या दारात सुंदर रांगोळी काढावी, बांबूच्या काठीला साडी बांधावी, त्यावर फुलांची माळ आणि कडुलिंबाची पाने बांधावीत, वरती तांब्या किंवा लोटा उलटा ठेवावा। ही गुढी घराच्या दरवाजाबाहेर उजव्या बाजूला उभी करावी। गुढी म्हणजे घराच्या सुख समृद्धीचा विजयध्वज मानला जातो। महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी घरासमोर रांगोळी काढतात, गुढी उभारतात, कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा आहे। नवीन कपडे घालतात, मंदिरात पूजा करतात, घरी पुरणपोळी बनवली जाते। गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा आहे। याचा अर्थ असा, जीवनात कडू आणि गोड दोन्ही अनुभव येतात, पण आपण ते स्वीकारून पुढे जावे। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिवस मानला जातो। या दिवशी लोक नवीन घर घेतात, नवीन व्यवसाय सुरू करतात, सोनं किंवा नवीन वस्तू खरेदी करतात। मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर नवीन वर्ष सुरुवातीचे प्रतीक आहे। हा दिवस आपल्याला सांगतो, नवीन वर्षात सकारात्मक विचार करा आणि जीवनात यश आणि आनंद मिळवा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरात कुठल्या अशा वस्तू आहेत की ज्या बाहेर काढायच्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, घरात तुटलेली किंवा चिरलेली भांडी ठेवणं अशुभ मानलं जातं। वास्तुशास्त्रानुसार तुटलेली वस्तू घरात राहिल्या तर घरात वाद वाढतात, आर्थिक अडचणी निर्माण होतात, सकारात्मक ऊर्जा कमी होते। दुसरी वस्तू म्हणजे खराब झाडू। झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, पण जर घरात जुना, तुटलेला किंवा खराब झाडू असेल तर तो नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। गुढीपाडव्याच्या आधी जुना झाडू घरातून बाहेर काढून नवीन झाडू आणणे शुभ। यामुळे घरात धन आणि समृद्धीचे आगमन होते। तिसरे, बंद पडलेले घड्याळ। घरात बंद पडलेले घड्याळ ठेवणे खूप अशुभ मानले जाते, कारण वास्तूनुसार बंद घड्याळ म्हणजे अडकलेली प्रगती। जर घरात असे घड्याळ असेल तर कामात अडथळे येतात, नशिबाची गती कमी होते। म्हणून गुढीपाडव्याच्या आधी बंद घड्याळ दुरुस्त करा किंवा घरातून काढून टाका। चौथे, तुटलेले देवांचे फोटो किंवा मूर्ती। घरात देवांचे तुटलेले फोटो किंवा मूर्ती ठेवणे योग्य मानले जात नाही। जर देवांची मूर्ती किंवा फोटो खराब झाला असेल तर त्याचा अपमान होऊ शकतो असे शास्त्र सांगते। म्हणून गुढीपाडव्याच्या आधी अशा मूर्ती किंवा फोटो वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावेत। यामुळे घरात शुभ ऊर्जा वाढते। पाचवी वस्तू आहे फाटलेले कपडे किंवा जुने बूट। अनेक घरांमध्ये फाटलेले कपडे किंवा जुने बूट वर्षानुवर्ष ठेवलेले असतात। वास्तूनुसार अशा वस्तूंमुळे घरात दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जा वाढते। जर शक्य असेल तर चांगल्या अवस्थेत असलेले कपडे गरजू लोकांना दान करा। दान केल्याने पुण्य मिळते आणि घरात आनंद येतो। मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जा। जर आपण या 5 वस्तू घरातून काढून टाकल्या तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येईल। लक्षात ठेवा, स्वच्छ आणि सकारात्मक घरातच लक्ष्मीचा वास असतो। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व वास्तुविषयक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।